नमस्कार मित्रांनो, जर एखाद्या स्त्रीमधील फिलिंग्स विचारायला तुम्ही घाबरत असाल, तर तुम्ही तिच्या बॉडी लँग्वेजवरून सहज समजू शकता की तुम्हाला ती लाईक करते की नाही. मित्रांनो, हे शक्य आहे का? तर हो, हे शक्य आहे. बॉडी लँग्वेज शिकणं हे एक व्हॅल्युएबल स्किल आहे. बॉडी लँग्वेज शिकणं हे पण एक स्किल आहे आणि मुलगी तिच्या मनातील गोष्टी इशाऱ्यांमधून सांगण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ती कोणत्या मुलाला लाईक करते किंवा एखादी स्त्री पुरुषाला लाईक करत असते, ती तिच्या मनातील फिलिंग्स लपवण्याचा कितीही प्रयत्न करू देत, पण तिची बॉडी लँग्वेज हे स्पष्ट संकेत देते की तिच्या मनात काय सुरू आहे. आणि मित्रांनो, तेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की जर एखाद्या स्त्रीला पुरुष आवडू लागला तर ती असे कोणते इशारे देते आणि तिच्या बॉडी लँग्वेजवरून ते कसं ओळखायचं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासोबत बोलताना ओठ दाताखाली दाबत असेल तर ती तुम्हाला लाईक करते. आता ती तुमच्यासोबत उत्साहात बोलण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुमच्याशी बोलताना तिला खूप उत्साह निर्माण होतो. जर तुम्हाला हे बारीक सारीक गोष्टी दिसून येत असतील तर मित्रांनो, तुम्ही ऑब्झर्व करा. आता दुसरं म्हणजे तिच्या नाकावर लक्ष द्या. जेव्हा एखादी मुलगी एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या मुलाला लाईक करत असते तेव्हा तिचं नाक अवचेतन रूपात थोडं तुम्हाला फुगलेलं दिसेल. जर मित्रांनो तुम्हाला हे संकेत दिसले तर समजून जा की ती तुम्हाला लाईक करू लागली आहे. जी मुलगी तुम्हाला पसंत करते ती तुमचं लक्ष तिच्याकडे वेधून घेण्याचा नक्की प्रयत्न करते. जर तुम्ही कोणासोबत बोलत असाल, तुमचं तिच्याकडे लक्ष नसेल तर ती थोडं मोठ्या आवाजात नक्की बोलण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तिचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित होईल. मित्रांनो, आता पुढचं म्हणजे मोहक आणि आकर्षित दिसण्यासाठी तिचा आवाज मोहक आणि हळू काढेल. मित्रांनो, स्त्रियांच्या आवाजात हे परिवर्तन तेव्हाच दिसून येतं जेव्हा तिला एखादा पुरुष आवडू लागतो. मित्रांनो, जर स्त्री टच करण्याचा प्रयत्न करत असेल, हसताना बोलताना बारकाईनं तुम्ही लक्ष द्या, ती तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते, तर हा संकेत आहे की ती नक्कीच तुम्हाला लाईक करते. मित्रांनो, जर ती तुमच्यासमोर घाबरत असेल किंवा लाजत असेल तर मित्रांनो, तिच्यासाठी तुम्ही क्रश बनला आहात आणि जेव्हा तुमच्यासोबत बोलताना ती थरथर कापत असेल, तेव्हा तुम्हाला पाहून बोलताना अडखळत असेल तर तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. मित्रांनो, स्त्री तिच्या आवडत्या पुरुषाला पाहून ती नक्कीच घाबरते किंवा लाजते, हे तुम्हाला तिच्या हावभावावरून किंवा तिच्या शारीरिक इशाऱ्यांमधून तुम्हाला सहज हे संकेत मिळू शकतात. जेव्हा तुम्हाला ती पसंत करते तेव्हा तुमच्या नजरेसमोर सारखं येण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जिथं पण जाल तिथं तुम्हाला ती स्त्री काही ना काही कारणाने तिथे तुम्हाला ती नक्की दिसेल. तेव्हा मित्रांनो, हा देखील एक इशारा आहे की ती तुम्हाला पसंत करू लागली आहे. स्त्री जर एखाद्या पुरुषाला स्वतःहून पसंत करू लागली ना तर मित्रांनो, ती तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते, कारण तिला तुम्ही आवडत असता. तर कोणाच्या जवळ आणि जर तुम्ही लाईक करत नसेल तर मित्रांनो, ती जवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही किंवा बोलण्याचा देखील प्रयत्न करणार नाही. मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी तुम्हाला पाहून लाजत असेल तर तिच्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण आहे हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, मुली किंवा स्त्रिया एखाद्या पुरुषाला पाहून तेव्हाच लाजतात जेव्हा तिच्या मनात त्यांच्याबद्दल काहीतरी भाव असतात, काहीतरी विचार असतात, तेव्हा ती त्या मुलाकडे बघून नक्कीच लाजत असेल. मित्रांनो, असे इशारे तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही हे बारकाईने पाहिले पाहिजेत किंवा बारकाईने यावरती नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. जर एखाद्या तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादी मुलगी असेल तर तिच्याकडे बारकाईनं या गोष्टींवरती नजर ठेवा. आता पुढचा म्हणजे ती तुमचा टच एक्सेप्ट करते, पण तिला तुमच्या टचमुळे जर मागे सरकत असेल तर ती तुमच्यासोबत कम्फर्टेबल नाही. मित्रांनो, तुमची आवडती स्त्री म्हणजे तुम्हाला जर ती पसंत करत असेल तर तुम्ही तिला टच केलं तरी तिला तो आवडतो, पण जर तिला तुमचा टच आवडत नसेल तर मित्रांनो, ती तुम्हाला पसंत करत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही मित्रांनो खूप छान सपोर्ट करताय आणि असंच सपोर्ट करत राहा अशी तुम्हा सर्वांना मी अगदी मनापासून नम्र विनंती करते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.